नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 2025 सालचा मान्सून कसा असणार आहे. हवामान खात्याने दिलेले अलर्ट कोणत्या जिल्ह्यांसाठी आहेत, याचा शेती, वाहतूक, आरोग्य आणि आपल्या दैनंदिन आयुष्यावर काय परिणाम होणार आहे, त्याचबरोबर नागरिकांनी काय काळजी घ्यावी हे सविस्तर समजावून घेणार आहोत. हा व्हिडिओ फक्त बातमी देण्यासाठी नाही, तर तुमचं आणि आपल्या समाजाचं नुकसान टाळण्यासाठी एक सजगतेचा इशारा आहे, म्हणून तो शेवटपर्यंत बघणं अत्यावश्यक आहे. तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. यावर्षी देशभरात 105% अधिक पावसाची शक्यता आहे, म्हणजेच सरासरीपेक्षा जास्त होण्याची दाट अंदाज आहे. साधारणपणे मान्सूनचा प्रवेश जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये होतो. यंदा थोडा उशीर झाला, पण एकदा सुरुवात झाल्यावर मान्सूनने वेग घेतला. 2025मध्ये मान्सूनचा प्रवास 5 जूनला आला होता केरळमध्ये, 7 जूनला आला होता कर्नाटकमध्ये व 10 जूनला पोहोचला होता गोवामध्ये. आता 12 जूनला आहे कोकणमध्ये, तर 13 जूनला पश्चिम महाराष्ट्रामध्ये व 14 जून रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात असा तो संपूर्ण महाराष्ट्रभर पाऊस पसरला. आता हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी 4 प्रकारचे अलर्ट जारी केले आहेत. पहिला आहे रेड अलर्ट, गंभीर धोका असलेले घराबाहेर पडू नका. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात अतिवृष्टी, नद्या दुथडी भरून वाहण्याची शक्यता आहे. सोबतच दरड कोसळण्याचा धोका देखील आहे. ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे बघा, या जिल्ह्यात सावध राहण्याची शक्यता असते. पुणे, रायगड, ठाणे, मुंबई आणि सांगली या जिल्ह्यात विजांसह जोरदार सरी, सखल भागात पाणी साचण्याचा धोका असतो. आणि येलो अलर्टमध्ये साधारण खबरदारी घेणारे जिल्हे नाशिक, जळगाव, बीड, लातूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यात हलक्याशा ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. नो अलर्ट सध्या शांततेची स्थिती, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, पण हवामानात काही क्षणात बदल होऊ शकतात. विभागावर पावसाचा अंदाज. कोकण आणि मुंबई विभाग, मुसळधार सरी, समुद्र खवळलेला, मच्छीमारांना समुद्रात जाण्यास बंदी. मुंबईत लोकल सेवांवर परिणाम, ट्रॅफिक जॅम, झाडं कोसळण्याच्या घटना सुरू. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, मूग, भात यासारख्या पिकांवर परिणाम. जास्त पाऊस म्हणजेच किड्यांचा प्रादुर्भाव. उपाय म्हणजे योग्य फवारणी, वेळेत मशागत. कृषी विभागाने खालील सूचना दिल्यात. उभ्या पिकांची नियमित तपासणी करा. कीटकनाशक आणि रोगनाशकांचा साठा करून ठेवा. बियाणे आणि खतं ओलाव्यांपासून दूर ठेवा. प्रशासनाची तयारी आणि नागरिकांसाठी सूचना. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज. NDRF, स्थानिक प्रशासन, पालिकांचे कर्मचारी पूर्ण सज्ज. कोल्हापूर, मुंबई, पुणे येथे कंट्रोल रूम सुरू. 24x7 मदत. नागरिकांनी घ्यावयाची काळजी. विजेपासून लांब राहा. मोबाईल चार्ज करून ठेवा. टॉर्च बॅटरी घरात असावी. पाण्याची साठवणूक करा. पंप बंद होण्याची शक्यता असते. अनावश्यक प्रवास टाळा, विशेष म्हणजे रात्रीला. झाडांच्या आसपास गाड्या लावू नका. प्रशासनाच्या सूचना ऐका, अफवांवर विश्वास ठेवू नका. अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.